मराठा आरक्षणाचा इतिहास हा 1980च्या दशकापासून सुरू झालेला आहे आणि त्याच्यानंतर कित्येक मराठा नेते म्हणजे आमदार खासदार झालेले आहेत, परंतु आजपर्यंत कुणीही विचार केलेला नव्हता. परंतु आम्हाला एक आशा होती की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ते जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा म्हणत होते की सरकारच्या हातात आरक्षण द्यायचं आहे, आरक्षण देऊ शकतं सरकार. मग आता ते सत्तेत आहे तर त्यांनी आरक्षण द्यायला काय हरकत आहे. आणि आम्हाला एकच आशा आहे की आता त्यांनी आरक्षण हा तिढा सोडून काढावा. आणि हे उपोषण या ठिकाणी माननीय जरांगे पाटील साहेब यांची तब्येत फार खालवलेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी आरक्षणाचा हा तिढा लवकरात लवकर सोडवावा. तुम्ही सोडवता पण कधी? अजून जास्त तब्येत त्यांची खालवल्यानंतर सोडून मग काय उपयोग आहे. मराठा समाजाला एवढं वेटीस धरणं खरंच गरजेचं आहे का? देऊन द्यायचं आणि मग नंतर देण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर द्या ना आरक्षण. आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागत आहोत.